हेलो। राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
नम्र झाला भूता तेने कोडिले अनंता तेने संगीत विशारद अनिल महाराज जरांगे आणि भजन सम्राट गणेश महाराज वारंगी. हेलो थोड़ा सा बास शार्पनेस हेलो हाँ हेलो थोड़ा सा ट्रबल दें नम्र झाला भूता नम्र झाला भूता नम्र झाला भूता
तमाशा चालले कीर्तन नाही वाटत बघा आता काय अनेक व्यक्ती अनेक स्वभाव अनेक विचार त्याच्यामुळे ते जुळणं अवघड आहे आता विठ्ठला आणि मुळात ऐकू येत नाही का दिसत नाही इकडे या मावशी इकडे याला उभे राहा. शिवले मावशी इकडे या सगळे इकडे इकडे या सगळे इकडे हे बघ या मावशी उभ्या राहिल्या असं इकडे या इकडे जागा इकडे या विठ्ठल विठाल 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 पुढे तुळशीवाले इकडे या मावशी या सगळे इकडे या बाकीच्या खाली बसा खाली असे इकडं तोंड करून असे याला उभे राहायला आजी इकडे आणा त्यांना इकडे जागा आहे. एक तर इकडे येणार बसा खाली तर दोघी जणी बसा नाही नाही इकडे या इकडे काय या. नाही रे मोठी झाली बसा खाली अहो इकडे या इकडे असे इकडे तोंड करा देवाकडे देवाकडे ते का तिकडे देव समोर हा, असा सर का इकडं राहू द्या राहू द्या राहू द्या बस सर का मागे सर का बस बस जमलं बस राहू द्या राहू द्या राहू द्या चोपदार राहू दे बस बस विठ्ठल 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 नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंत हेची शुरत्वाचे अंग हरी आणिला श्रीरंग अवघा झाला पण लवन सकळा कारण हेची शुरत्वाचे अंग हरी आणिला श्रीरंग तुका म्हणे पाणी पातळपणे तळानी हेची शुरत्वाचे अंग हरी आणिला श्रीरंग पांडुरंगा करो प्रथम कम नमन करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे तेचे नमस्कारुनी आता नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता हेची शुरत्वाचे अंग हारी आणिला श्रीरंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अत्यंत गोड असा हा अभंग आहे अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज धर्मशास्त्राने माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त करण्यासाठी जो पुरुषार्थ सांगितला त्या पुरुषार्थाच्या प्राप्तीचं भक्तियुक्त साधन सांगतात या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय विठ्ठला थोडासा विचार करायचा आहे तो विचार असा आहे काय नाही काय ते काय लोक विचलित होतात
श्रोते विचलित झाले का गोंधळ होतो. विठाला विठाला विठ्ठल विठाला 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 आता ऐका, भगवंतांनी निर्माण केलेल्या या सृष्टीमध्ये अनंत प्रकारचे सजीव आपापलं जीवन जगतात. एकंदरीत विचार असा आहे, सजीव अनंत आहे, सजीव खूप आहे. सर्वसाधारणपणे तुम्ही आम्ही माणसं कल्पनाही करू शकणार नाही असे आपल्या कल्पनेच्या पलीकडे अनंत अनंत सजीव या सृष्टीमध्ये आपापलं जीवन जगतात. पण विचार असा आहे बघा, काय कमीच राहू दे थोडं. सजीव कितीही जरी असले तरी श्रेष्ठता फक्त थोडं याचं काय करा, इको म्हणते बरोबर हा बर बर ते म्हणतात तुमचं तुमचं काम करा, ऑपरेटरला दम देऊ नका म्हणतात ते. विठाला ऐका बर का, विचार असा आहे, सजीव किती जरी असले तरी या सर्व सजीवांमध्ये श्रेष्ठता फक्त माणसाच्या जीवनाला आहे. इतर कोणत्याच सजीवाच्या जीवनाला शास्त्राने किंवा संतांनी श्रेष्ठता दिलेली नाही. पुन्हा ऐका, सगळ्या सजीवांमध्ये एकमेव श्रेष्ठ जीवन, त्या जीवनाचं नाव आहे मनुष्य जीवन. आता प्रश्न असा आहे, माणसाचंच जीवन श्रेष्ठ का, याचं नेमकं कारण काय? अजून एक सांगतो महाराज, इतर सजीवांकडे गुणविशेष नाही असं नाही, इतर सजीवांकडे काही गुणवैशिष्ट्य नाही असं नाही. म्हणजे माणसांमध्येच गुण आहे आणि इतरांमध्ये गुण नाही असं मुळीच नाही. उलट पक्षी मी तुम्हाला असं सांगतो, झोपले का? मी तुम्हाला असं सांगतो, मला आधीच सांगायला पाहिजे होतं, ते माझ्याकडून विसरून गेलं. काय असतं बघा, मला एक अशी विचित्र खोड आहे, मी थोडासा विचित्र खोडीचा कीर्तनकार आहे. विचित्र खोड काय, ऐकणार आणि डोळे झाकले का माझ्या पोटात गोळा उठत असतो. माझी ती सवय आहे. ऐका, मी तुम्हाला असं सांगतो महाराज, ऐका, माझं बोलणं जाणकार ऐकणाऱ्यांना अतिशयोक्ती वाटेल, मी तुम्हाला सिद्ध करून देतो. माणसांपेक्षा चांगले चांगले गुण इतर सजीवांकडे पाहायला सापडतात, जे माणसात नाही आणि त्यांच्यात आहे. माणसापेक्षा चांगले गुण इतर सजीवांमध्ये, चिंतनीय गुण, वर्णनीय गुण, वाखाणण्याजोगे गुण खूप आहे. आता तुम्ही ऐकून सुद्धा आहे, तुम्हाला माहिती सुद्धा आहे, आपल्या अवतीभोवतीच ते उदाहरणं घडतात. तुम्ही बघा, एखादा जबरी दरोडा पडला, त्या दरोड्याचा तपास लावायला पोलिसांनी गाडी घेऊन पळाले, त्यांना चोरीचा मागमूस धागादोरा काही जुळवता आला नाही. शेवटी डिपार्टमेंट थकलं, परेशान झालं, हातबल झालं, टेन्शनमध्ये आलं डिपार्टमेंट. का दुसऱ्या दिवशी पेपरात बातम्या येतात, आपण वाचतो. कोणत्या बातम्या? त्या जबरी दरोड्याचा तपास करण्यासाठी उद्यापासून सेपरेट स्पेशल खास श्वान पथकाची नियुक्ती करण्यात येत आहे. येतात की नाही बातम्या? आहे की नाही माहितीत आपल्या? मात्र या घटनेचा एक मिनिट तुम्ही असा विचार करा. ऐका, जे काम, ऐका बरं का, जे काम आजपर्यंत माणूस करू शकला नाही, ते काम उद्यापासून कोण करणार? बोला बोला, मोठ्याने बोला, अजिबात घाबरू नका, लाजू नका, भिवू नका, मोकळं बोला. माणूस करू शकला नाही ते काम उद्यापासून कोण करणार? तुम्ही बोलत जा, बोलायचंच अगदी. माणूस नाही करू शकत ते काम उद्यापासून कोण करणार? कुत्र करणार, कुत्र. आणि तुम्हाला सांगतो ऐका, कुत्रा ते काम इतकं परफेक्ट करतो, 100% करतो,
काय करतो? वासावासानी डिपार्टमेंटला बरोबर चोराच्या दारात नेऊन पोहोचवतो. सापडवली चोरी. आणि आता 1 मिनिट पुन्हा ऐका. माणूस नाही करू शकला ते काम कोणी केलं? तुम्ही बोलत जागड्या, ऐका, तुम्ही बोलत नाही. ऐका, माणूस नाही करू शकला ते काम कोणी केलं? कुत्र्याने. पुन्हा ऐका, इथं माणसाची जागा कोणी घेतली? का बरं बोलत नाही बुवा? माणसाची जागा कोणी घेतली? आणि कुत्र्याची रिकामी झालेली. थांबा, काही करू नका. ती तरी रिकामी राहू द्या. तिथं तरी अतिक्रमण करू नका, तेवढी तरी मेहरबानी करा. म्हणजे मी काय सांगतो ऐका. काय माणूस करू शकत नाही ते काम कुत्रा करतो. सांगा त्याचा गुण नाही का? किती गुण आहे. घरामध्ये मांजरांनी वैताग दिला, ते मांजर का वाणूक येते, दूध पिऊन जाते. त्या बाईला कळतही नाही, तपासही लागत नाही. कधी दूध पिलं, ऐनवेळी पाहुणे आले का दुधाचं पातेलं रिकामं, कपाचं कान पकडणे, शेजारणीच्या दारात जाणे, द्याता का दूध, द्याता का दूध. तिच्या रोजच्या कटकटीला शेजारीन वैतागली. शेजारीन तिला म्हणे तुला घेता येत नाही? ती म्हटली रोज सकाळी 2 लिटर घेते आणि तरी मागायला माझ्याच दारात येते का? ती म्हणे काय करू, मांजर कधी पेते कळत नाही ना म्हणून. मग शेजारीन म्हणे आजच्या दिवसने पुन्हा येऊ नको. शेजारणीने पान उतारा केल्याचा हिला राग आला. दूध घेऊन घरी आली. नवऱ्याला म्हटली मी काय सांगते ऐका, नीट ऐका, लक्षपूर्वक ऐका. तो म्हटला काय? ती म्हटली त्या मांजराचं वाटोळं करा. मांजर घरात दिसता कामा नये. नवऱ्याला राग आला. नवऱ्याला राग आला ना राव. तो विचार करू राहिला, लग्न करून 22 वर्ष झाले, अजून मी बायकोला शब्दांनी दुखावलं नाही आणि हे मांजर टेन्शन देतय माझ्या बायकोला. त्याला राग आला. रागाच्या भरात त्यांनी मांजर गोणीत घातलं. गोणीचा गच्चुरा बांधला, मोटरसायकलच्या कॅरियरला लावलं आणि 4-5 किलोमीटर लांब मांजर नेऊन सोडलं. आणि त्या मांजराला सोडल्यानंतर दम दिला. काय दम? मांजराला तो म्हटला जिकडं जायचं तिकडं जाय, पुन्हा दिमाग वाढीला आला तर पाय. दम दिला मांजराला. आणि मांजर सोडून घरी आला. गाडी स्टँडला लावली. घरात जाऊन पलंगावर बसला. बायकोनी पाण्याचा तांब्या आणून दिला. 1-2 घोट पाणी पिला का न पिला, ते मांजर त्याच्या पाठोपाठ दारात हजर. ते उंबऱ्यावर बसतं, त्यालाच म्हणतं मालक म्याव म्याव. ते म्हणतं मी आलंय. आता तुम्ही विचारपूर्वक मला सांगा, त्यांनी मांजराला रिटर्न येण्याचा पत्ता दिलाय का? पण मांजराचा नैसर्गिक नॅचरल गुण आहे. माझ्या सांगण्यावर थांबण्यापेक्षा उद्याच अनुभव घ्या ज्याच्या घरी मांजर आहे त्यांनी. काय महाराज, मांजर कुठेही सोडा, सोडणाराच्या घरी बिनचूक येतो. काय ज्ञान आहे. अहो, एकाच्या घरी मांजरांनी वैताग दिला म्हणून त्यांनी काय केलं, ते मांजर चांगलं लांब नेलं, डोंगरात नेलं, जंगलात, झाडांमध्ये दाट, आणि जंगलात मांजर सोडून दिलं. आणि मांजर सोडून घरी निघाला तर हाच रस्ता चुकला. त्याला घरी यायचा रस्ताच सापडाना. योगायोगाने मांजराची त्याची गाठ पडली. तो मांजराच्या माग माग घरी आला. नैसर्गिक आहे, नॅचरल आहे. किती सांगू तू. 1 मिनिट ऐका. बैल आहे ना, बैलाची दररोज सोडबहान करणारा माणूस बैलाजवळ जाऊ द्या, बैल मान ओवाळत नाही, शिंग हलवत नाही, पाय उचलत नाही, स्थितप्रज्ञासारखा शांत उभा राहतो. आणि कधी नवत आलेला पाहुणा बैल सोडायला जाऊ द्या, बैल त्याला शिंगावर उचलतो, खाली आपटतो. म्हणजे 1 मिनिट ऐका आता. काय बैलाला आपलं परक कळत आहे. बैलाला आपलं परक कळतंय बैलाला. आपण विचार करीत नाही. बुवा केवढा गुण आहे. जे मी तुम्हाला का बोलतो, इतके चांगले चांगले गुण इतर सजीवांकडे असताना सुद्धा या सजीवांमध्ये माणसाचंच जीवन श्रेष्ठ का, याचं नेमकं कारण काय?
विठ्ठला आता त्याचं कारण सांगतो तुम्हाला. एकच कारण, धर्मशास्त्राच्या चिंतनात या प्रश्नाच्या उत्तरात एकच कारण, माणसाचंच जीवन श्रेष्ठ का, याचं एकच कारण आहे. काय कारण? ऐका. पुरुषार्थ प्राप्त करता येतो या जीवनामध्ये, म्हणून माणसाचं जीवन श्रेष्ठ. इतर कोणत्याही सजीवाच्या जीवनात पुरुषार्थाची प्राप्ती नाही. तो पुरुषार्थ फक्त याच जीवनामध्ये प्राप्त करता येतो, म्हणून सगळ्या सजीवांमध्ये मनुष्य जीवन श्रेष्ठ. विठ्ठला किती गोड शब्द आहे ना तुकोबारायांचे. महाराज बोल, केले होते याची जन्मे अवघे विठोबाच्या नावे, गेले होते याची जन्मी अवघे विठोबाच्या नावे. केले होते याची जन्मे, केले होते याची जन्मे केले होते. असंच एक अभंग आहे. याची जन्मी घडे देवाचे भजन, देवाचे भजन, देवाचे भजन. वेगळ्या वेगळ्या अभंगातले दोन प्रमाण तुमच्या पुढे आणले मी. बरं का? ऐका. दोन्ही प्रमाणात एक साम्य आहे. वेगळ्या वेगळ्या अभंगात इथे दोन्ही प्रमाणात एक साम्य, एक सारखेपणा आहे. कोणता? दोन्ही प्रमाणामध्ये चकार आहे. पहिल्या प्रमाणातलं पहिला प्रमाण ज्या अभंगात आलं ना, तो उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. या अभंगाचं ते शेवटचं चरण आहे, केले होते याची जन्मी. है ना? पहिल्या अभंगातला चकार कुठे? केले होते याची जन्मे. केले होते याची हा चकार लक्षात राहू द्या. दुसरं जे प्रमाण तुमच्या पुढे आणलं तो महाराजांचा 100 चरणाचा अभंग आहे. त्याची सुरुवात तुमच्या सगळ्यांच्या पाठे पांडुरंगा करू प्रथम नमन, त्या अभंगाची सुरुवात आहे. त्या अभंगात पुढे आलेलं चरण आहे याच. ते झोपले का? हे पुढे आलेलं चरण आहे त्या अभंगात. तो 100 काढव्याचा आहे ना. हे माग पाहिजे होतं. पुढे आलं ती चरण. चला त्याच्यातला चकार लक्षात घ्या. सुरुवातीला चकार याची जन्मी घडे, याची जन्मी घडे, याची, आणि केले होते याची जन्मी. दोन्हीकडे चकार आहे. आता काही ऐकणारे तिला असं न चकार, एवढं काय जोर देता नाही. ऐका, व्याकरण शास्त्राचा नियम सांगतो. नियम असा आहे, ऐका. वाक्यात वापरलेला चकार काय काम करतो लक्षात घ्या. वाक्यात वापरलेला चकार काय काम करतो, चकाराचं कार्य काय. तर व्याकरण शास्त्र असं सांगतं, वाक्यात वापरलेला चकार
हा अन्यांच्या दृष्टीनं व्यावर्तक असतो आणि एकाच्या दृष्टीनं निश्चयात्मक असतो. अन्यांची व्यावृत्ती करतो चकार, तर एकाचा निश्चय करतो चकार. विठ्ठला आमदारकीचं इलेक्शन होतं, प्रचाराचा शेवटचा दिवस होता. एका जणाकडे 5 जीप गाड्या, 50 जवान, 5 गाड्यांना स्पीकर आणि 5 गाड्या घेऊन तो फिरत होता. तालुक्यामध्ये प्रचार करीत होता. डोंगरा खोंगरात जात होता, दऱ्या खोऱ्यात जात होता, अगदी खेड्यापाड्यात जात होता, वाड्या वस्त्यांवर जात होता, तांड्यांवर फिरत होता. असा सकाळी 6 वाजेपासून प्रचार दन. एका गावात 5 गाड्या गेल्या, नुसते वरडायचे जिंदाबाद 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 जिंदाबाद. येऊन येऊन येईल कोण, यांच्याशिवाय आहेच कोण. सकाळी 6 वाजेचे फिरत होते, 5 वाजले. 5 वाजता एका मोठ्या गावात आले. त्या गावामध्ये त्या 50 जणांचा जो मेन होता, लीडर मुख्य, त्याची सासूरवाडी. आता सकाळपासून जेवण नाही, खावणं नाही, काही नाही. फिरले गावोगाव, त्यांना कोणी जेव सुद्धा म्हटलं नाही. ना अशांना कोण जेव घालीत असतं का महाराज? ते का सप्त्याला आलेले आहे का? बस 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 वारकरी आहे का ते? चलो चलो चलो. अशांना कोण जेव घालतो? आणि तुम्हाला दुसरं सांगतो, बेळण भत्तान वडेन पावन मिसळण फिसळ याच्यावर काही दिवस निघतो का? पावात काय दम राहतो? पावात दम काय? पाव असा खाऊ तर जीव असा काव काव करीतो. काय पाव वडेन भजे पाव नाम. त्याच्यामुळे सकाळपासून जेवण नाही, काही नाही. सासूरवाडीच्या गावात आले 5 वाजता. असे डोके धुळीनी बुरके झालेले, कपडे सगळे खराब तेलकट मेनचट कसे तरी काळे झालेले, चेहरे असे आत वडून आलेले, तोंड नाही लक्षात आलं तुमच्या? वाळलेली गौरी पाहिलेली आहे का? तुकाराम महाराजांना सुद्धा हेच सापडलं बरं का उदाहरण. तुकाराम महाराज म्हणतात, फोडीली गोवरी तैशी दिशे तोंडावरी, ताजा पो किती टवटवीत राहतो, ताजा पाऊ किती तेजवान राहतो, किती टवटवीत राहतो, पण वाळल्यावर कसा वडून येतो. फोडीली गोवरी तैशी तैशी दिशे असो. सगळ्यांची चेहरे आत वडून आलेले. आता त्याची नेमकी सासूरवाडी, सासरे बिसरे सगळे गोळा झाले, मेवणी पिवणी. सासरा हुशार, सासऱ्याने पाहिलं तोंड सुकलेले, जेवलेले दिसत नाही. तर सासरा त्याला म्हटलं, जावाई गाठी भेटी घ्या, सभा बिभा घ्या, प्रचार वगैरे करा, तोपर्यंत स्वयंपाक करायला सांगतो, आणि तुमचं आवरलं का तुम्ही जेवायला या. सासरा काय म्हटलं, इथलं आटोपलं का तुम्ही जेवायला या. बाकीच्या 49 जणांना इतका आनंद झाला, ते एकामेकाच्या कानाला लागले. ते म्हणे, माधू बेसन भाकर का असं आपण 10-15 दिवसाची खाऊनच घ्यायची, निकाल लागस तोवर भूक नाही लागली पाहिजे. पण आता सासरा म्हटला तुम्ही जेवायला या. सासऱ्याची कंडिशन, त्याची परिस्थिती जावायला माहिती. जावाई मनातली मनात म्हणतो, सगळ्यांचे देखत यांनी घेतला मोठेपणा करून, तुम्ही जेवायला या. पण हा काय मला सांगतो, वर तोंड करून तुम्ही जेवायला या. माझ्या घरून जेवारी येते तेव्हा याची चूल पेटतील, हा काय म्हणतो जेवायला या. तेव्हा जावाई त्याला म्हटला सासऱ्याला, मामा मामा म्हटलं काय, तुम्ही जेवायला या. पण तुम्ही म्हणजे आम्ही 50च्या 50 का तुम्ही म्हणजे मी एकटा? कारण तुम्ही हे दोन्हीकडे चालतं बरं का. हे 2 in 1 आहे, बिंदास वापरा. हे 2 in 1 आहे. कसं ऐका, आदर अर्थाने वापरलं तर एक वचन, सामान्य अर्थाने वापरलं तर बहुवचन. तुम्हीचं एक वचनही होतं, तुम्हीचं बहुवचनही होतं. आता मी समजा यांना म्हटलं तुम्ही, तर मग मंडपातलं कोणीच नाही, फक्त ते एकटेच आले आदरार्थी. आणि मी जनरल म्हटलं तुम्ही, तर मग सगळे स्त्री पुरुष त्यात आले. सामान्य अर्थाने त्याचं बहुवचन, आणि आदर अर्थाने वापरलं तर त्याचं एक वचन. तो म्हटला जेवायला या तुम्ही, पण तुम्ही म्हणजे आम्ही 50च्या 50 का तुम्ही म्हणजे मी एकटा? सासऱ्याने पाहिलं याने आपली बेइज्जत केली. पण सासरा त्याच्यापेक्षा हुशार होता. सासऱ्याने जास्त लांबवलं नाही, पालढाळ केला नाही. सासऱ्याने फक्त त्या तुम्हीला च लावला. क्या लावून तुम्हीला च.
सगळ्यांनी तुम्हीला चलावा लागला का? लागला का सगळ्यांकडं? काहींचा लागला, काहींचा लागल सकाळी वाहू देता म्हणी. त्यांनी तुम्हीला चलावला तो म्हणी जावाई म्हणजे काय जेवायला यायचं पण तुम्हीच आणि ते तुम्हीच म्हटल्यामुळं 49 जणांना गाचांडी बसली राव. म्हणजे मला तुम्हाला फक्त काय सांगायचंय, चकार काय करतो? चकार अन्यांची व्यावृत्ती करतो. चकार काय करतो? चकार एकाचा निश्चय करतो. तसं ऐका, तुम्हाला परमार्थ करायचा का? परमार्थ करायचा का? अहो कीर्तनात तरी हा म्हणा ना राव. घरी गेल्यावर जसं असेल तसं चालू द्या. आम्ही पाहायला आलो का सकाळी? लोक काय बोलतं गिरी महाराज? अरे परमार्थ करायचं म्हणून तो तुमच्या पुढे ऐका. मग जर तुम्हाला परमार्थ करायचा असेल तर केले होते याची जन्मी, याची जन्मी घडले. पुरुषार्थ मिळवायचा का? पुरुषार्थ मिळवायचा का? केले होते याची जन्मी, याची जन्मी घडे. म्हणून माणसाचं जीवन श्रेष्ठ का? तर पुरुषार्थ प्राप्त करता येतो या जीवनामध्ये. म्हणून सगळ्या सजीवात श्रेष्ठ जीवन त्याचं नाव आहे मनुष्य जीवन. विठ्ठल. अजून एक मिनिट ऐका महाराज. तुम्हाला आम्हाला सर्व स्त्रियांना सर्व पुरुषांना कर्मभूमीमध्ये हे जे मनुष्य जीवन मिळालंय ना, हे मनुष्य जीवन पुरुषार्थ प्राप्त करण्याची संधी आहे. संधी. याला काय म्हटलंय? संधी. तुकोबारांनी याला संधीच म्हटलंय गाथ्यामध्ये. आणि एक मिनिट ऐका, संधी पुन्हा पुन्हा नसते, संधी परत परत नसते, संधी वारंवार नसते, संधी दुर्मिळ असते, संधी काही एक असते. म्हणून संधी वाया घालवायची नसते. संधीचं करतो सोनं त्याला म्हणतात शहाणा. संधी साधवायचीच बुवा, वाया जाऊच द्यायची. एक मिनिट आहे का, त्या रामायणात संधी आहे पहा. एका अडाणी बाईनं साधवली, अशिक्षित बाईनं साधवली. निरक्षर अंगठे बहादर रानटी जंगलात राहणाऱ्या आदिवासी म्हातारीनं रामायणात संधी साधवली. काय संधी चालून आली, काय तिने साधवली, विचार करायला लावणारा प्रसंग आहे बुवा. राम लक्ष्मण सीता यांना नदीच्या पलीकडे जायचंय. नदीला पाणी आहे, जायचं कसं विचारत होते. पलीकडच्या काठावर एक नाव आहे, त्या नावेत नावाडी आहे. लोकांना ज्ञानच करतो, धंदाच आहे त्याचा. गिरायकांची वाटच पाहत होता. लक्ष्मणाने हाक मारली, बाबा इकडे ये आणि रामचंद्राला तिकडे घेऊन जा. तर पलीकडच्या काठावर थोडंसं दूर त्याची छोटी झोपडी आहे. बायका मुलं, त्याची वृद्ध माता, असा त्याचा परिवार आहे. तो मोठा मातृभक्त आहे. तो म्हटला एकच मिनिट, आईला विचारतो लगेच येतो. पटकन नावेतून उडी मारली, पळत पळत गेला, झोपडीत गेला, आईचा नमस्कार केला आणि आईला विचारला, आई रामचंद्र प्रभूला त्याकडे येऊन या कडेला आणण्याकरता मला तिकडे बोलवतात, तर मी जाऊ आणि रामाला आपल्या नावेत घेऊन इकडे येऊ? तर त्या आईनं उत्तर काय दिलं ऐका. काय ती आई म्हणाली, बाळा मी काय सांगते नीट ऐक, लक्षपूर्वक ऐक, कान उघडे ठेवून ऐक. काय आई? ती म्हटली, दुसऱ्या कोणत्याही माणसाला 100 वेळा नेन, 100 वेळा आण, रामाच्या नादी लागू नको, त्याच्या नको नादी लागू. आई असं का बोलली भाऊ त्याला कळाला नाही. पण मातृ आज्ञा शिरसावंदे मानून नावेत येऊन बसला. बराच वेळ गेला, तासभर गेला, तो काही येईन. लक्ष्मणाने पुन्हा हाका मारली, ये ना बाबा, अरे रामचंद्राला ने ना तिकडं. तर त्यांनी तिकडून सांगितलं, रामाला नावेत बसून तिकडून इकडे आणायला माझी आई नको म्हणते. आणि लक्ष्मणाने ऐकलं. लक्ष्मण शीघ्र कोपी, अरक्त नेत्र झाला, लाल डोळे झाले, ताडकन उठून उभा राहिला, धनुष्याला हात लावला आणि चवताळून बोलला, रामचंद्राला नावेत बसून इकडून तिकडे न्यायला तुझी आई नको म्हणती का? नको म्हणती? अरे का नको म्हणती? कैकईच्या पॅनलची आहे का काय? हाताकडे नका पाहू. का नको म्हणती? रामचंद्रांनी लक्ष्मणाला शांत केलं. भैया भैया सिट डाऊन, सिट डाऊन. लक्ष्मण शांत झाला, खाली बसला. रामचंद्रांनी त्या नावाड्याला सांगितलं, बाळा एक काम कर,